बुलढाणा जिल्ह्यातील 10 नगर परिषदांसाठी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. आपण बघू शकतो मी सध्या बुलढाण्यातल्या या शासकीय औद्योगिक केंद्राच्या मतदान मध्ये आहे. आपण जर पाहिलं तर आज सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 10 नगर परिषदेची निवडणूक होते आहे. सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. या 10 नगर परिषदेसाठी जवळपास 82 नगरसेवक म्हणजे उमेदवार जे आहेत ते रिंगणामध्ये आहेत. तर 1078 नगरसेवक पदासाठी उमेदवार रिंगणामध्ये आहेत. बुलढाणा जिल्हा निवडणूक विभागाने सुद्धा मोठी तयारी जी भयमुक्त या ठिकाणी निवडणूक होण्यासाठी तयारी केलेली आहे. जवळपास 2500 कर्मचारी बंदोबस्तासाठी आणि पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी या ठिकाणी लावण्यात आले आहे. मोठी व्यवस्था जी आहे ती निवडणूक विभागाने केलेली आहे. सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. एकंदरीत पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, खामगाव आणि चिखली या 3 शहरातील नगरपालिका या सध्या प्रतिष्ठेच्या आहेत. बुलढाण्यामध्ये आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर खामगावमध्ये जे मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आकाश फुंडकर यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर चिखलीमध्ये आजी माजी आमदार जे आहेत त्यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागली आहेत. या गेल्या आठवड्याभरामध्ये मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री यांच्या सुद्धा सभा या ठिकाणी झाल्या. त्यामुळं आता उमेदवारांचं भाग्य आज मतपेटीमध्ये या ठिकाणी बंद होणार आहे आणि उद्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे की कोणता उमेदवार आपल्या शहरामध्ये, आपल्या नगर परिषदेमध्ये कोणता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून येतो याकडे सुद्धा संपूर्ण जिल्हावासियांचं लक्ष लागून आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.